लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी महिलांसाठी सगळ्यात मोठा निर्णय। महिलांच्या खात्यामध्ये 8वा हप्ता 2100 रुपये वाटप, 2100 रुपये पात्र महिला। त्याचबरोबर महिलांना मिळणार साडी मिळायला सुरुवात। साडी मिळणार कोणत्या महिलांना, किती साड्या मिळणार, सगळे सविस्तर अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। सोबतच 2100 रुपये वाटप, 8वा हप्ता खात्यामध्ये या संदर्भात सविस्तर माहिती आहे। त्यामुळे व्हिडिओ 1 मिनिटही स्किप करायचा नाही, पूर्ण वॉच करायचा आहे। तुमच्याच कामाची माहिती आहे, त्यामुळे पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। आणि चॅनलवर प्रथम आला असाल, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया सविस्तर अपडेटला। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची माहिती पहा। 8व्या हप्त्या संदर्भात माहिती पाहण्यापूर्वी महिलांसाठी असणारी खुशखबर म्हणजे साडी वाटप। तुम्हाला साडी हवी आहे का? तर या ठिकाणी पहा, सरकारकडून साडी वाटप करण्यात येत आहे। गरीब महिलांना ही साडी मिळत आहे। लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना साडी मिळणार का, हा तुमचा प्रश्न। तर पहा, लाडक्या बहिणींना देखील साडी मिळणार आहे। साडी वाटप करण्यात येत आहे। साडी वाटप करण्याचा निर्णय सरकारकडून खूप दिवसापूर्वी घेतलेला होता, परंतु राज्यामध्ये मध्यंतरी निवडणुकांचं वातावरण होतं। लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि साडी वाटपचा जो निर्णय आहे तो थांबवण्यात आला। घोषणा झाली होती, परंतु प्रत्यक्ष साड्या ज्या आहेत ते महिलांना मिळाल्या नव्हत्या। आता कशा साड्या येणार हाही महिलांचा प्रश्न आहे। पैठणी साडी मिळणार का? कुणाकुणाला वाटतं पैठणी साडी मिळायला पाहिजे? होय, पैठणी साडी मिळायलाच पाहिजे। या ठिकाणी पहा, गरीब ज्या महिला आहेत त्यांना आत्तापर्यंत पैठणी कधीच नेसायला मिळाली नसेल, त्यामुळे नक्कीच सरकारनं जर साडी द्यायची असेल तर पैठणी साडी द्यायला पाहिजे। तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा। या ठिकाणी पहा, साडी वाटपचा जो निर्णय आहे तो अंमलबजावणी करण्यात येत आहे आणि यामध्ये स्वतः अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे। विनोद काळे, अन्नधान्य वितरण अधिकारी नागपूर या ठिकाणचे, आणि त्यांनी या साडी वाटप संदर्भात महत्त्वाची माहिती जाहीर केलेली आहे। आता साडी कुठं मिळणार? लाडकी बहीण योजनेचे पैसे तर प्रत्यक्ष अकाउंटला जमा होतात। साडी कुठं मिळणार? तर गरीब महिलांना मिळणार मोफत साडी, आणि ही साडी स्वस्त धान्य दुकानामार्फत लाभार्थ्यांना साडी वितरित केली जाणार। म्हणजेच तुम्हाला रेशन दुकानावरती या साड्यांचं वाटप केलं जाणार आहे। त्याचबरोबर स्वस्त धान्य दुकानदारांना प्रति साडी 5 रुपयांची सबसिडी देखील मिळणार आहे। या अगोदर पण पहा, लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली, फॉर्म भरताना अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून फॉर्म भरून घेतले गेले आणि प्रति फॉर्म मागे 50 रुपये त्यांना मिळणार अशी घोषणा झाली होती, परंतु प्रत्यक्षात आणखीनही ते पैसे मिळालेले नाहीत। त्यामुळे अंगणवाडी सेविका अनेक ठिकाणी पहा या संदर्भात रोष व्यक्त करताना दिसत आहेत। आता राशन दुकानावर जी साडी मिळणार आहे, रेशन दुकानावरती जी साडी मिळणार आहे, त्या प्रति साडी मागे जे रेशन दुकानदार आहे त्यांना 5 रुपयाची सबसिडी मिळणार आहे। आता ही साडी कुणाला नेमकी मिळणार? तर अंत्योदय शिधापत्रिकाधारक, अंत्योदय योजनेअंतर्गत या ठिकाणी पहा, अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील ज्या लाभार्थी महिला आहेत अशा कुटुंबातील एका लाभार्थी महिलेला ही साडी मिळणार आहे। दरवर्षी एक साडी देण्यात येणार आहे सरकारकडून। अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील महिलांना ही साडी जी आहे ती मिळणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच नेमकी साडी कधी मिळणार? होळीला साडी मिळणार, परंतु या ठिकाणी पहा, काही ठिकाणी ही साडी वाटप करायला देखील सुरुवात झालेली आहे। होळीला जी आहे ती सर्व महिलांना साडी मिळेल ज्या लाभार्थी आहेत त्यांना। या ठिकाणी साडी वाटप कधी करणार? तर साडी वाटप करण्यास 26 जानेवारी 2025 ते 13 मार्च 2025 दरम्यान ही साडी वाटप होणार आहे। म्हणजे 26 जानेवारीपासून सुरुवात झालेली आहे प्रत्यक्ष साडी वाटपला। आणि कधीपर्यंत साडी मिळणार आहे? तर 13 मार्चपर्यंत ही साडी तुम्हाला मिळणार आहे। लाडकी बहीण साठी नक्कीच ही खुशखबर आहे। लाडक्या बहिणींसाठी पहा, अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना 26 जानेवारी ते 13 मार्च या दरम्यान रेशन दुकानावरती साडी वाटप करण्यात येत आहे। वर्षाला एक साडी तुम्हाला देण्यात येणार आहे। जिल्हावाईज या माहितीचा डेटा वेगवेगळा आहे। आता अंत्योदय योजनेमध्ये किंवा अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची संख्या किती आहे? तर
नागपूर या शहरातला डाटा जो आहे तो उपलब्ध झालेला आहे। पहा, नागपूर शहरामध्ये 45,912 लाभार्थी असणार आहेत साडी वाटपसाठी। साडी वाटप मध्ये एवढा लाभार्थी नागपूर या जिल्ह्यामध्ये, नागपूर फक्त या शहरामध्ये आहेत। पहा, जिल्ह्यामधील संख्या वेगवेगळी असेल, ही फक्त नागपूर शहरातील संख्या आहे। मोठ्या प्रमाणात महिलांना साडी जी आहे ती वाटप करण्यात येत आहे। आता आपण 2100 रुपये वाटप संदर्भात माहिती पाहू, पण त्यापूर्वी मला सांगा, तुम्ही आपला भांडी वाटपचा व्हिडिओ पाहिलेला आहे का? कारण लाडक्या बहिणींना भांडी संच पण वाटप करण्यात येत आहे। 20,000ची भांडी तुम्हाला मोफत मिळत आहेत। खूप चांगल्या प्रतीची भांडी आहेत, चांगल्या क्वालिटीची ही भांडी आहेत। भांडी वाटप कशा पद्धतीने होत आहे? खरंच भांडी वाटप होत आहे का? तर होय, भांडी वाटप होत आहे सरकारकडून आणि 20,000 रुपयाची भांडी तुम्हाला मिळणार आहेत सरकारकडून। भांडी वाटपवर ऑफिशियल व्हिडिओ मी बनवलेला आहे। माझ्या सर्व माता भगिनींना, लाडक्या बहिणींना रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की तो व्हिडिओ तुम्ही पहा। तुमच्या कामाचीच माहिती त्यामध्ये तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। आपल्या चॅनलवरती तुम्हाला तो व्हिडिओ पाहण्यास मिळेल। तर त्या योजनेचा देखील लाभ घ्या, भांडी वाटपचा देखील लाभ घ्या। पात्र लाभार्थी महिलांना नक्कीच या योजनेचा लाभ घेतला पाहिजे। आता 2100 रुपये संदर्भात महत्त्वाचा निर्णय, सरकारने 2100 रुपयासंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला होता, तो म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पहा, सरकारने, त्यावेळेस शिंदे सरकार अस्तित्वात होतं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा अजितदादा यांनी विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी लाडकी बहीण योजनेचे 600 रुपये वाढवले। अगोदर तुम्हाला 1,500 मिळत होते, आता 600 रुपये वाढवून मिळणार। या ठिकाणी पहा, हा जो निर्णय आहे तो प्रत्यक्षात अंमलबजावणीला सुरुवात होण्यासाठी अगोदर ऑफिशियल शासन निर्णय निघण्याची गरज आहे। ऑफिशियल शासन निर्णय कागदोपत्री झाल्याच्या नंतरच हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत। परंतु प्रत्यक्षात आता या ठिकाणी पहा, मार्च महिना जवळ आलेला आहे। मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे। नवीन अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार अशी घोषणा तर झालेली आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये 2100 रुपये मिळणार की नाही हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जमा झालेला आहे। पहा, कारण बहिणींची संख्या जी आहे ती कमी करण्यात येत आहे। PM किसान, नमो शेतकरी योजना, त्याचबरोबर इतरही ज्या योजना आहेत, ज्या 1,500पेक्षा जर जास्त तुम्ही लाभ घेत असाल तर योजनेमधून तुम्हाला बाद करण्यात येत आहे। पहा, आणि त्याचमुळे 5 लाख बहिणींची संख्या कमी झालेली आहे। अगोदर 2,46,00,000 महिला होत्या, आता 2,41,00,000 महिला आहेत ज्यांना जानेवारीचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे। आता फेब्रुवारीचा हप्ता देखील जो 2,41,00,000 महिला आहेत त्यामधील महिलांची संख्या कमी होऊन वितरित करण्यात येईल। आणि हा हप्ता कधी वाटप करण्यात येईल तर पहा, ऑफिशियल जो हप्ता आहे तो 22 तारखेनंतर तुम्हाला मिळणार आहे। 22 ते 28 दरम्यान लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला फेब्रुवारीचा 8वा हप्ता मिळणार आहे। तारीख लक्षात ठेवा, 22 ते 28 दरम्यान लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला 8वा हप्ता मिळणार आहे। आणखीन कुणालाही हप्ता जमा झालेला नाही, कोणत्या जिल्ह्यामध्ये आलेला नाही, कोणत्या बहिणींच्या अकाउंटला आलेला नाही आणि तोही 1,500च येणार आहे, 2100 रुपये येणार नाही। अफवांवर विश्वास ठेवू नका। लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये या योजनेसंदर्भातली महत्त्वाची माहिती पाहू। धन्यवाद।